तर खरं तर आज राज्यभरामध्ये गाजणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदी सक्तीवरून सुरू झालेला वाद आता आणखीन महाराष्ट्रामध्ये पेटताना दिसतो आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे सध्या स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितेश राणेजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. सर, कायमच महाराष्ट्राने तुमची अनेक आंदोलनं बघितलेली आहेत. हिंदूंसाठी तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत. लव जिहाद विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करता आणि आपली भूमिका ठामपणे मांडता. मात्र असा प्रश्न आता पडलेला आहे की खरं तर जर इथे मराठी राहणाऱ्यांना, जी मराठी लोक आहेत, त्यांना जर वाटत असेल महाराष्ट्रामध्ये की मराठी बोलली जावी, इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं मराठी शिकावी, तर यात गैर काय आहे? काहीच गैर नाहीये. कारण का आमच्या राज्य सरकारनी, आमच्या महायुतीच्या सरकारनी मराठीची सक्ती केलेलीच आहे. पण तुम्हाला मराठीची सक्ती करायचीच असेल तर मग तुम्ही फक्त गरीब जो मीरा रोड मध्ये राहणाऱ्या हिंदूंवरच का सक्ती करताय? मग हेच राजकारण किंवा हेच घाणेरडं राजकारण तुम्ही मोहम्मद अली रोड किंवा बहरामपाडा, मुंब्रामध्ये जाऊन उभं राहून का बोलत नाही की तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे? का जावेद अख्तर तुमच्या व्यासपीठावर येऊन मराठीतच बोलत का नाही? आमिर खान मराठीतच बोलत का नाही? फक्त तुम्हाला तो गरीब हिंदू जो तिकडे मीरा रोडला राहतो, किंवा आता तर मी काही व्हिडिओ बघितले जिथे मराठी लोकांना पण मारलंय. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला सक्तीची भाषा करायची आहे ना, तर तुम्ही मोहम्मद अली रोडवर पण सक्ती करा. सांगा उद्याची सकाळची अजान जी असते ती तुम्ही मराठीमध्ये करा. मदरसेमध्ये सगळे मराठी सक्ती करून टाका, सांगून टाका ना सगळं. त्या लोकांना काय बोलण्याची हिंमत राहत नाही. फक्त हिंदू समाजाला या भाषेच्या निमित्ताने विभाजन करणं, आपसामध्ये भांडवणं, हाच अगर तुमची भूमिका असेल तर ती मान्य नाही. आणि आमचं सरकार म्हणून ते जे कोण हात उचलणारे, हिंदूंवर जे हात उचलणारे जे कोण आहेत ना, आमचं सरकार म्हणून त्यांच्यावर कडकची कडक कारवाई करणारच. नितेश राणेजी, तुम्ही म्हणताय की गरीब मराठी माणसाला जबरदस्ती केली जाते, हिंदी बोलण्यापेक्षा मराठी बोलण्यासाठी सांगितलं जातंय. त्याच वेळेस तुम्ही मदरशांचा मुद्दा उपस्थित करता आणि त्यामुळेच मग आणखीन एक प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो की तुम्ही मराठीच्या मुद्द्यामध्ये हिंदुत्व आणण्याचा प्रयत्न करता. कारण का सक्ती ही फक्त हिंदूंवरच का केली जाते? जे नल बाजार, मोहम्मद अली रोड, बहरामपाडा, मुंब्रा या भागामध्ये राहणारे जे मुसलमान बांधव आहेत त्यांना काय सांगितलं जात नाही की बाबा तुम्ही मराठीतच बोला कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता? ती सक्ती त्यांना का नाहीये? हिंदूंनाच कशाला मराठी आणि हिंदीच्या नावाने त्यांच्यामध्ये भांडणं लावली जात आहेत? हा माझा मुद्दा आहे. आम्ही काय कोणालाच हात उचलायला देणार नाही, हा वेगळा विषय आहे. पण अगर तुम्हाला एवढी सक्तीची अगर मस्ती असेल, एवढीच तुम्हाला तुमची हिंमत दाखवायची असेल ना, तर जाऊन बहरामपाडामध्ये उभं राहा आणि तिथे सांगा की इथे जो कोण आहे तो मराठीतच बोलणार. एवढी सक्ती करून दाखवा. मग नितेश राणेजी, खरं तर ही सुरुवात सुरू झाली होती. खरं तर जो GR निघाला होता हिंदी भाषेसंदर्भात, पहिलीपासून विद्यार्थ्यांना सक्ती केली जात होती आणि त्यानंतर सरकारनं निर्णय मागे सुद्धा घेतलेला होता. मात्र एक अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात म्हणून भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा मुद्दाम डामटण्याचा प्रयत्न करतोय. एक तुम्ही लक्षात घ्या, 9 महिन्या अगोदर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकशाहीमध्ये जनतेला जेव्हा कौल द्यायचा असतो, जनतेला जेव्हा आपलं मत व्यक्त करायचं असतं, तर निवडणूक हे अतिशय योग्य माध्यम आहे. आता 9 महिन्या अगोदरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अगर जनतेने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारला सर्वात मोठं मॅन्डेट अगर दिलं असेल आणि तेच अगर मॅन्डेट खरं असेल तर आम्हाला घाबरण्याची काय गरज? कोण किती एकत्र येत असतील तर? कारण का जे काय एकत्र येत आहेत त्यांची नेमकं लोकांनी त्यांना किती निवडून दिलेले आहेत? एकाला 20, दुसऱ्याला 0. मग महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अगर जे वारंवार बोललं जात आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे? महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार आहे. म्हणूनच तर जनतेने तर निवडून दिलंय. आम्हाला पण मराठी जनतेनीच, आम्हाला पण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजानेच निवडून दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे. आम्हाला काय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे लोक मतदान करायला आले नव्हते? मग अगर तो कौल अगर खरा असेल तर मग आम्हाला कोणाची घाबरण्याची काय गरज आहे? पण ज्या पद्धतीने हिंदूंना विभागलं जात आहे, मारलं जात आहे भाषेच्या नावाने, अहो जे जिहादी जी भाषा करतात ना, ज्यांना इस्लाम राष्ट्र या देशाला करायचंय,
ज्यांना हिंदूंना आपसामध्ये भांडून स्वतःचा धर्म वाढवायचा आहे, जो जिहादी जी भाषा करतात ना, तीच भाषा आता यांच्याकडून येण्याचा वास येतोय आम्हाला. म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे, आम्हाला काही घाबर, महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर, आम्ही पण मराठी आहोत, आम्हाला पण मराठीत मतदान करतात, म्हणून आमच्या बाजूनी लोक आहेत. पण अशा पद्धतीची दादागिरी आमच्या हिंदुत्ववादी सरकार असताना चालणार नाही, ही सरळ स्पष्ट भूमिका आहे. पण मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की हिंदी भाषिक जे आहेत महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांनी मराठी नाही शिकली तरी चालेल, त्यांना मराठी नाही आली तरी चालेल? परत तुम्हाला सांगतो, मी माझी इंटरव्ह्यूची सुरुवातच कशी केली की आमच्या महायुतीच्या सरकारने मराठीची सक्ती केलेली आहे. जो कोण महाराष्ट्रामध्ये राहतो, मग तो बॉम्बे स्कॉटिश मध्ये पण शिकला असला तरी त्याला मराठी आलीच पाहिजे, हे सरळ स्पष्ट आमची भूमिका आहे. आम्ही कधीच त्या भूमिकेवर लांब, कारण का आम्ही पण मराठी लोकच आहोत ना, आम्ही काय कोण वेगळे नाही आहोत, आम्हाला पण मराठी समाजच मतदान करतो. म्हणून माझा मुद्दा एवढाच आहे, हिंदू समाजाला अशा पद्धतीने कोणी आपसात भांडत असेल, अहो उद्याचा जो काय तुम्ही मेळावा सो कॉल्ड बोलताय ना, तुम्ही जी भूमिका मांडताय त्यामुळे गुंतवणूकदार सुशील केडियांसारख्या व्यक्ती ट्विट करून सांगतात की 30 वर्ष झाले मी महाराष्ट्रात राहतो, मला नाही येत मराठी, काही फरक पडत नाही. हो, मी जे मांडतोय म्हणून, अहो मी हिंदूंची बाजू घेतोय. जो अगर ज्याला मराठी येत नसेल ना, त्याला मराठी शिकायलाच लागेल, हे मी परत तुम्हाला तुमच्या चॅनलवर सांगतोय. पण हिंदूंना मारणं हे आमचं सरकार सहन करणार नाही. मग केडियांबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार? हिंदूंना आपसा भांडणं म्हणजे तिथे मोहम्मद अली रोड आणि बहरामपाड्यामध्ये शीरखुर्मा वाटप करण्यासारखा विषय आहे. तिथे त्या लोकांच्या मनात गुदगुदे होत असतील की देखो कैसे हिंदू आपस में झगड़ा कर रहे हैं, यही तो हमको चाहिए. नितेशजी, सुशील केडियांबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार? अहो चुकीचं आहे ना, जो आहे चुकीचा, ज्याला मराठी बोलायचं नसेल तर त्याला मराठी शिकायलाच लागेल. कोणी केडिया फेडिया अब्दुल शेख कोणी असेल त्याला मराठी यायलाच लागेल. त्यांना थोड्याच वेळापूर्वी खरं तर आम्ही सुद्धा चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं की मराठीमध्ये प्रश्न विचारतो, तुम्ही हिंदीत उत्तर द्या, ही अशी भूमिका होती, तरी सुद्धा त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला नाही. मग तुम्ही जर असं म्हणालात की त्यांना हिंदी येते पण त्यांना मराठी शिकावंच लागेल, मराठी महाराष्ट्रात राहायचं असेल, तर ते खरंच असं स्वतःमध्ये बदल करतील असं वाटतं? कारण ते बिंदासपणे म्हणतात 30 वर्ष राहतो, नाही येत काय फरक पडत नाही. एक लक्षात घ्या, करायलाच लागेल. आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहेच, त्याच्यात काय एवढं विचार करायचा आहे. मग केडिया असेल, तो कोण माझ्या अगर इंटरव्ह्यू बघत असेल तर त्यांनी समजून घ्यावं, मराठी अगर तुला येत नाही तर तुला अडचणी येणारच. पण जसं केडियाला अडचणी येतील तसे उद्या खानला पण अडचण आली पाहिजे अगर तो मराठी बोलत नसेल तर. तसा अब्दुलला पण अडचण आली पाहिजे अगर तो मराठी बोलत नसेल तर. हे पण लक्षात ठेवा. नुसतं आपण केडियाच्या मागे जसे लागतो, असे किती खान आणि किती अब्दुल त्या बहरामपाडा आणि त्या मुंब्रामध्ये बसलेत, जे तू मोजत पण नाही मराठीला, त्यांना माहित पण नाही मराठी विषय आहे. काही महिन्या अगोदर एका तरुण मराठी मुलाला त्या लोकांनी जबरदस्ती मारलं, जबरदस्ती केली हिंदी बोलण्यामध्ये. तेव्हा कोणाला आठवलं नाही हे सगळे विषय? मुंब्रामध्ये काय स्पष्ट मराठी बोललं जातं का? मुद्दा माझा एवढं सरळ स्पष्ट आहे, जो न्याय तुम्ही एकाला लावता तो दुसरा पण न्याय लावा. आणि फक्त दादागिरी दाखवायची असेल तर ते सरकार नाही. इथे सरकारमध्ये दादागिरी सहन होणार नाही. हे हिंदू समाजाने निवडून आणलेलं सरकार आहे, म्हणून हिंदूंचं संरक्षण करणं हीच आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. आणि आता हिंदूंबद्दल आपली भूमिका आहे, मात्र याआधी जेव्हा आपण काँग्रेसमध्ये होतात तेव्हा आपली सेक्युलर भूमिका होती. त्यामुळे पक्ष बदलतो तशी आपापली भूमिका बदलत जाते, असं राणे कुटुंबावरती आणि राणींवरती टीका केली जाते. 29 वर्ष आमचे वडील, मॅडम कदाचित तुम्हाला माहित नसेल, 29 वर्ष आमचे वडील शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते. 12 वर्षच आम्ही काँग्रेसमध्ये, आम्ही मूळ हिंदुत्ववादीच आहोत. म्हणून तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट हिंदुत्ववादी भूमिका अशी टीका तुमच्यावर कायमच होते. आणि तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज पण नाहीये. तुम्ही ज्यांना प्रश्न विचारला पाहिजे ना, जे हिंदूंमध्ये फूट पाडतायत त्यांना तुम्ही प्रश्न विचारण्याची हिंमत करणार नाही. सगळ्यांनाच जरा विचारा आजान कधी मराठीमध्ये बोलायला लावणार, त्यांना विचारा जाऊन जरा. तुमच्यावरती आणखीन एक आरोप होतो की हिंदी भाषिकांना तुम्हीच म्हणजे भाजप चिथवतंय,
कारण मनसेनं हा थेट आरोप तुमच्यावरती केलेला आहे की अशा पद्धतीने राजकीय वातावरण मी पेटवण्याचा हिंदू- प्रयत्न भाजपनंच केलेला आहे, म्हणून व्यापाऱ्यांचं सुद्धा आंदोलन झालं. आम्ही हिंदू समाजाच्या बरोबर आहोत. मग तो हिंदू मराठी असेल, मग तो हिंदू गुजराती असेल, मग तो हिंदू उत्तर भारतीय असेल, आम्ही पूर्ण हिंदू समाजाच्या बरोबर आहोत. ज्या हिंदूंवर अगर अन्याय होत असेल तर आमचं सरकार त्याला मदत करणार, त्याला संरक्षण देणार, ही आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे. ठीक आहे नितेश म्हणून राणेजी, राज्यामध्ये जो आता वाद सुरू झालेला आहे हिंदी मराठी विरोधामध्ये, कुठपर्यंत जाईल, काय त्याच्यावरती उत्तर निघेल, सोल्युशन निघेल, काय वाटतं? आमच्या सरकारची भूमिका सरळ स्पष्ट आहे. एक म्हणजे आमच्याकडे मराठीची सक्ती आहे. दोन, कोणीही अगर हिंदूंवर हात उचललं तर आमचे पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने काम करतील, सोडणार नाही कोणाला. सरळ स्पष्ट ही सरकारची भूमिका आहे. जेवढ्या लवकर हे लोक गरीब हिंदूंना टार्गेट करायचं कमी करतील तेवढंच लवकर कार्यकर्ते नीट राहतील. मनसेने बरोबर, सांगितलं की सरळ 8 जुलैला ते मीरा भाईंदर मध्ये आंदोलन करणार आहेत, ते ज्या व्यापाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्या आमचे पोलीस विरोधामध्ये. सक्षम आहेत, आमचे पोलीस सक्षम आहेत, आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. तुम्ही चिंता करू नका. आंदोलन करण्याला प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याला हाताळायचं कसं हे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. निश्चित. नितेश राणेजी, खूप खूप धन्यवाद. आपण एनडीटीव्ही मराठीशी चर्चा केली यासाठी आणि या चर्चेमध्ये आपण वेळ देऊन सहभागी धन्यवाद. झालात याबद्दल.